तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी, जय जोहार. तर मी चाललो आहे आज शेतावर सकाळ सकाळी ताडपत्री घेऊन, कारण आमचं भात जोडायचं आहे. तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी शेतावर कसं वातावरण आहे, मस्त. तर फायनली मित्रांनो मी पोचलो आहे आमच्या शेतावर. तुम्ही बघू शकता एकदम आमचा काजूच्या खालीच आम्ही मळणी लावलेली आहे, कारण दुपारी ऊन पडणार आहे, तर मग सावली थोडीशी होईल आम्हाला. बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे सकाळ सकाळी. आणि समोरच आमचा माथेरानचा डोंगर आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघू शकता तुम्ही, बघा एकदम मस्त माथेरानचा डोंगर आहे. आणि त्याच्या साईडला हा इशाळवाडी बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आमचा आबाला आहे टाकी घेऊन, कारण आम्हाला भात जोडायचे त्याच्यावर. बघू शकता तुम्ही. आणि इकडे ताडपत्री आतायला सुरुवात केली आहे आम्ही, आणि आमची मळणी आहे. तर आमचा पुष्प पण आलाय सकाळी सकाळी शेतावर, त्याला पण आणलंय आम्ही शेतावर. तर मग आता ताडपत्री आतरून घेतो आमच्या बरोबर सगळी, कशी भात जोडायचा आहे ना. मग इकडे तिकडे भात नको जायला म्हणून ताडपत्री दूर दूर आतरायला लागते, मग त्याच्यावर भात जोडायला बरं पडते. त्याच्यावर तर येते टाकी लावायला लागते अशी मध्ये, मग त्याच्यावर जोडायला लागतं बाहेर भात खळायनं म्हणून. हे बघा एवढा कापड आथरला आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आमची ताडपत्री बऱ्यापैकी झाली आतरून, आणि मग आमचा जो सकाळ सकाळ शेतावर आला आहे, कारण भात जोडायचा ना. मग पेंडा बांधायला लागेल ना माणूस, मग आमच्या आजोला आणला आहे. मग आमचा आजो पेंडा बांधायला एक्सपर्ट आहे ना, तसा म्हातार माणसाला एक्सपर्ट जास्त असतो. मग त्याला आला आहे. आणि हे टाकी लागली आमची कशी आमच्या पाणी. आणि आमच्या गावातला गावते आहे दुकानवाला, तुला जाम लाज होतो, त्याला वाटलं फोड दे काय होतं आपला इकडं. त्याचं मग खाऊ घ्यायला शेतावून आले चाकडा बिकडेटा काही लाज होत गडी. आणि एक छोटू आहे, तो पण आमच्या शेतात येणार आहे. बघा त्याला विचारायला, काय छोटू येशील ना? नाही आता सांग. तर मित्रांनो मी आलोय शेतावर आता निघून, चालता हे बघा वाट कशी आहे. आणि छोटू पण आला माझ्यासोबत, तो पुढे चालतोय, मी त्याच्या मागं आहे. आणि तो पुढे बघा आता काय करतोय तो, बघा. हा आमचं गावकडलं वातावरण आहे सकाळ सकाळचं, मस्त एकदम भारी. आणि चला आता मी तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय. हे बघा आमचं छोटू आहे, तो त्याला म्हणजे बैल गाय दिसले ते त्याला ओरडतो डायरेक्ट, तो धमकी देतो त्याला. बघा कसं तर छोटू बघा कसा. कोणी माणूस सोबत असला का त्याला लय डेटिंग येते म्हणजे त्या. बघा कसं, हे बघा पण काय ऐकत नाही बाई, एकदम जोरातच दादागिरी दाखवत आहे. चल छोटू चल, आता आले आपल्या जवळ शेत आले, चल वर चल. चला मित्रांनो आता आपण शेतावर पोचून आता थोड्या वेळात. हे बघा पोचलो आहे तर फायनली. कसं आहे वातावरण बघा. आणि गवत्याच्या दुकानातून मी खावा आणला होता, आणि त्यात लिंबू पण आणलं होते सरबत बनवायला दुपारी, कारण ऊन लागतो ना, मग जरा बरा वाटतोच लिंबू सरबत प्यायला. चला. तर मित्रांनो फायनली मी पोचलो आमच्या शेतावर. बघू शकता तुम्ही कसं आहे. आमच्या बांधत्यामध्ये सुरुवात केली लवकरच, ते आलेलं ना, मग त्या सुरुवात केली आहे. बघू शकता तुम्ही. आणि आमच्या गावातून गवत्या दुकान सगळं आणलेलं मग टाईमपास शेतावर लागतं म्हणजे खायला बरं वाटत. मग हे बघू शकता माझी बहीण पण आले, माझा आबा आणि आमचा आजो योग आहे, त्याला सुरुवात केली माझी बऱ्यापैकी. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आमच्या अजून पोपळा आणला आहे, बघू तुम्हाला दाखवतो कसं काय गोड आहे का कसं आहे लागत ते तुम्हाला सांगतो. आणि बघू आता कापाय गेलाय त्या खरा, कसा निघात नाही कसा ना. कंचा लाल आहे का अखेर मित्रांनो कापला आहे, पण त्या खराब झाला आहे, त्याला आंबूस सगळा. तर मित्रांनो आमच्या ह्याले भात घेऊन बघू शकता तुम्ही. काय उद्योग आहे ती वेळ दिसायचा तुझला आता. तेल दिसायचं.
जेवण जेवण तांबी खिचत भर मला सांग तांबी आण. तर मित्रांनो मी निंबू सरबत बनवायला घेतलं आहे. निंबा आणलेत ना मगाशी, मग निंबू सरबत बनायचं. बघू आता कसं बनवतो त्या मला नंतर सांगतो. निंबू कापून घ्या, पहिले सगळे निपळू दे, मग त्या बाटल्यात ओतायला लागतील. मग त्या साखरही टाकायला लागत गोड गोड. मग कसं उन्हाचे भात जोडता जोडता दमल्या प्यायला जरा बरा वाटेल. मग तेवढाच जीवाला आधार होईल. बघू शकता तुम्ही सगळे निंबा कापून गेल्या. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. निपळून निपळून ते निंबाचे वाट लावून टाकली, सगळा रस काढून. कडू लागत का काय, पक्का निपळले ना सगळे निंबा. तर मित्रांनो फायनली निंबू सरबत बनवून झाला आहे. आता बघू सगळ्यांना देतो चहा खायला कसा काय द्या. साखर बिकार घालले. हे बघा आमचे सगळे मंडळी बसलेले आहे. हे बाटलीत तुम्ही बघू शकता सगळं घालला आहे. गंजिरा बिंजिरा अजून कसं काय झालं आहे. एवढा भारी आलाय ना. मग कोणत्या पाणी नसतं पडला नेलंच तर ठार माशीच उगवायला लागला. दाई सांगे उन्हाचे तराच येत वारा सुटला. आणि आमचा जो आता तमाकमाळे कसं झाला आहे. एनर्जी ड्रिंक पेले पण अजूनही एनर्जी पाहिजे. ते तमाकमाळे बघा. तर मित्रांनो मग आता निंबू सरबत पितो जरासा कसा काय का नांबाट आहे जरासा. आणि आमच्याही पेते बघा. तर मित्रांनो आम्ही बराच आराम केला. आरामही जास्त नको करायला. नंतर मग आम्हाला बराच अजून काम आहे, त्यावर काय पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण भारा भिजला आहे पाण्याक. आणि ही आमची मळणी होती, त्याच्यातही पाणी शिरलेलं. म्हणजे कापड जरा फाटलेला होता, तर मग त्याच्यातही पाणी गेलं आहे. तर मित्रांनो बघा किती छान गुच्छ बनवला आहे. म्हणजे फुलांचा नाही पण त्या शेतावर असतात अशी मस्त अतरंगी झाडं, त्याचं बनवलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आमचा आजूच तयार झाला इकडे पेंडा बांधायला. बेकार गाडी अक्षरामध्येच आहे. हे बघा कसं बांधतोय ते बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. पेंडा बांधायची एक कला आहे. ती कला सध्या म्हणजे म्हातारी माणसाकडे जास्त होती पहिले. आताची पोरं काय पेंडा बांधता, आम्हाला नाही येत बांधता. तर मित्रांनो बघा पेंडा बांधायला सुरुवात केली होती, आता बांधला आहे बऱ्यापैकी. आणि मी पण बघून शिकायचा प्रयत्न करणार आहे. आणि कसं आहे जुन्या माणसांना बराच अनुभव, म्हणजे जुन्या काळात कसा जास्त माणसं शिकलेली नव्हती पण त्यांना कामाची ज्ञान भरपूर होता. तर आताची काय शिकलेली पिढी आहे त्याच्यामुळं काय त्यांना काय जास्त माहीत नाही कसं काय काम करायचं. मग ते म्हातारे माणसं करून शिकायची गरज आहे. तर मी पण जरा आमच्या आजोकडून ज्ञान घेतो असते. हे बघा आमचा आजो एकदम तयार झालेला आहे पेंडा बांधायला. कमरा हात ठेवून आमच्या बांधा झोडता. माझी पेन जरा बसले आराम घेते. आमचा छोटू चिकन सांगून फसून आणलं रे शेता वाट लागली. देख हा डोळा चिकन आहे हे दगडी. हा वाटण खाशील ना काय रे. अजय अजूनच फसायला आहे बघ. उठ उठ जेवायला उठ. उठ उठ चल चिकन आहे इकडं आहे चिकन. ए छोटू इकडे यायला पाडला मा. अरे उठ. तुझा काय कसं टोपच्या रोज नव्हते तेवढे पितळी आणले मग. माझी जायच पिची दे पाणी घालला ना घालला फटका जाय. वाटाण इकडे साग होते आणले बेकार. निवड ठेवाय आमची देवाल. धरते ठीक.
खै देवा देवा काल तुकडा आहे बात नाचलेला. छोटू तुला नको काय चालेल बाय तिकडे चिकन आहे आपल्या दोघांना. वाटाण सुकट होत झालं तर माझ्या आता परत कांजी पण नाही. हा नाहीतर रोई हा छोटू उठ. वाटाण खातो तो. वाटाण खातो का माळ नाही झाला कसं नाही म्हणून. अरे तू पाहतात ह्याचे तर उपास वाली चतुर्थी हे छोटू ये हे बघ ये काय या काय उठ उठ चल नवरदेव उठ काय उठ चल उठ काय जेव हा उठ बेचा आहे उठ आळो चालाय हा शेता आलाय ना तू चल उठ चल ए उठ चल चल उठ चल काय आला नवरदेव धर काय हा आत्ता कसा हा सुरुवात कर चल आपल्याला लवकर. चल इजी तू जलटत आमचा डवरा आहे मस्त पैकी गार पाणी पितो आम्ही. तर मित्रांनो आहे आमची मंडळी झाडाच्या खाली जेवायला बसले एकदम सावलीत आणि मी मस्त आराम करतोय कारण आम्हाला नंतर काम करायचं आहे शेतामध्ये. अजून काम आमचं बाकी आहे कारण आमचं भाडं जोडायचं अजून भरपूर. हे बघ पाहू शकता तुम्ही अजून पक्का काम बाकी आहे तर आराम करून घ्या. आणि हे आमचा आजोय बसला आहे इकडे सावलीत मस्त. तर मित्रांनो आमचा आराम करून झालेला आहे कारण अजून काम बराच बाकी आहे. बऱ्यापैकी आमचा भात जोडून झाला आहे अजून बाकी आहे अजून. तर ते आता आम्ही सुरुवात करतो कारण नंतर आहे आम्हाला अजून बरंच काम बाकी आहे. तर मी तुम्हाला दाखवतो दुपारची वेळ आहे आणि कसं वातावरण आहे ते झाडाची सावली आहे म्हणून काय वाटत नाही भात जोडायला आणि थंडावा पण असतो झाडाच्या सावलीत. बघू शकता तुम्ही सगळे भात जोडायला सुरुवात केली आणि अजून बाकी आहे काही. हे बघा साफसफाई पण करायला लागते मध्ये मध्ये. आमचा छोटू काय आज झोपलेला आहे भरपूर काय माहीत काय नेमका प्रॉब्लेम झालेला आहे. वाटा नाही खाल्यात गाड्याने. ए छोटू छोटू महिन्याचा शिकार करणारा कलाकार आलेला आहे आणि आज काळी महिना मारले त्याने. आता काय पोरींचा रांग लागेल त्याच्या माग. इकडे लाजला घरी आता पोरींचा विषय काढला ते इकडे लाजत काढला ते का. आमचा अजून काय तर सांगाल तुम्हाला काय कसं काय भात या वर्षी कसा काय झाला. मरून मारलाच. क्या गुंडा बनेगा रे तू. रोग पडलेला सांगा आता आमच्या काय सांगत बघा 2-3 शब्द. तर मित्रांनो बऱ्यापैकी आमचा भात जोडून झालेला आहे आणि राहिलेला आहे ते आम्ही आता जोडून घेतो. आणि तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा पुढे काय धमाल होणार आहे ते मी सगळे तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि चला आम्ही भात जोडून घेतो. मी आता ह्या वर्षी काय पाणी भरपूर पडत होता मध्ये बराच पाणी पडला आणि त्यामुळे आमची मळणी भिजलेली म्हणजे तर मळणीचे खालचं पाणी शिरलेलं आणि सगळं बाहेर म्हणजे भिजलेलं खालचं थर अख्खा. तुम्ही बघू शकता किती वाट लावले किती नुकसान झालं आहे ते पूर्ण म्हणजे भाऱ्यांमधला भात आहे ते सगळं उगवलं होता. हे बघू शकता तुम्ही
पण ह्या वर्षी भात एकदम भारी आलं होतं, पण ते नेमकंच पाण्याने जास्त प्रमाणात पडल्यामुळं सगळं नुकसान झालं आमचं. तुम्ही बघू शकता, कारण ह्या वर्षी प्रमाणाच्या बाहेर पाणी पडला आणि जेव्हा भात म्हणजे पिकायला आलं होतं तेव्हाच पाणी पडला. नेमका म्हणजे पिकायच्या टायमालाच सगळं पाण्याने भात खाली पडलं होतं. हे वर्षी आपल्याला काय भात खाऊ ना देत ना पाणी. हा काय हो ना, काय करणार होता पूर्ण भिजलाय लय पाऊस झाला यंदा. आणि भात पण जोडून नाही दिला, कापून पण नाही दिलं ना. नाही मग आता हे असं काय करणार आपण, ते टाकायला लागेल सगळं. उगवलाय तो सगळा भात. आणि अर्धं भात भिजलेलं होतं, ते पण चांगलं होतं. ते आम्ही सुकाट टाकलेलं, मग नंतर ते आम्हाला साफ करता येईल. तुम्ही बघू शकता इकडे सुकाट टाकलंय. लाटचं पाच बाहेर राहिला, पण अजून काय भात पका भिजलेला आहे. तर काही पका वाया गेला, सगळा नुकसान झालाय. इकडे 5 वाजता बाहेर राहिला. आता लाटचं अजून भातही मागायचा आहे. तुम्ही व्हिडिओ देखत राहा, लास्टला भात मागतो ते कसं तुम्हाला आवडलं का नाही ते सांगा. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. भात दे, भात दे, भात दे, भात दे. फायनली आमचा भात आवडून झालेला आहे बघा. ते आमच्या लय खुश झालेले आहे. आता मोकळी झाली, आता पाट्या घ्यायची मग लागणार आहे ते. बघ मालकीन आता खुश झाले पाजवून. बघूया असं देख. आता झाले संध्याकाळ आणि तरी पण भार होतं, सगळे मळे झोडलेले आहे. तर आता भात अजून आमचा साफ करायचा आहे. तर आता उद्याला साफ करायचो आम्ही. तर आमचा आजो सांगाल काय काय करायला लागत सगळा. आजो सांग रे उद्या काय काय करायला लागलं आपल्याला. काय राजो हा उद्या काय काय करायला लागेल पहिला आल्यावर. वाळत घालायला लागेल आणि मग नंतर हाडपाय लागेल, आडपल्यावर पिशे भराय, आणि कणा ना भरायला, कणा लावायला लागल, देवपूजा करायला लागल. हा काय करायला लागत ना. आणि मग नारळ फोडायला लागतो, कणा हा फोडायचा फोडायचा आणि मग पिशेत भराय. Good question. You are a good question. आमच्या अजून चांगलाय कसं काय, अजून काय काय करायला लागेल त्या. आता उद्याच आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटू डायरेक्ट. The next day. आले आमची बघ. चल जाताव. तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे, कारण आज आम्हाला भात साफ करायचा आहे. मी आलो आहे सकाळी सकाळी पाणी घेऊन शेतावर. बघू शकता तुम्ही सकाळी सकाळीच आम्ही आलो आहे, कारण सकाळी आम्हाला भात पण सुकवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही आम्ही भात सुकायला टाकलेलं आहे, कारण ते थोडंसं दमट होतं. मग ते सुकल्यावर वाऱ्यावर द्यायला सोपं पडतो. हे बघू शकता तुम्ही. भात अजून सुकला नाही तोपर्यंत आबा आणि काका, निरळचा काका आला आहे जो पण आमच्या इकडे मदत करायला. ते अजून आराम करतात, कारण अजून भात सुकलेला नाही. मग तो ऊन जास्त ऊन पडल्यावर थोडाफार सुकल, त्यांच्यानंतर पुढला काम चालू करू. आणि भजी आणले होते त्यांनी पाहुणेही, त्याही पण शेतावर आम्ही आणले खायला. दांड्यावरून नवर आला यो इकडं. ए नवरदेव बाळूल गंडायला रे. काय नवरदेव. ठाकरवाडीवरून नवरदेव आणला यो. ये बता ये. आणि ठाकरवाडीवरून नवरदेव आणलेला आणि तो खालतं खुर्चीवर बसून ठेवला आहे. आणि इकडे भात आम्ही उलटा पालट करतो लवकर सुकाय म्हणून. बघू शकता इकडे एवढा भिजलेला होता म्हणजे ते आम्ही उलटा पालटा करतो.
मग सुकायला लवकर ऊन पडलाय तर आपल्याला किंमत वाढून ह्यावर कसं काय इकडे सगळ्या पायाने उलट पालट करता. ₹8 दिला त्याला 5 मागता तेवढे काय अजून काळातला त्याच्याला ₹5 पेंट टाकून काय सगळ्या काय पक्षी त्या मग अरे पाहुणे अय हे बघ काय हे ठक्करवाडी काल तुम्ही बघितलं असाल काल जोडून झालेला होता भात आणि ते आज वाळवायचा होता. आणि मित्रांनो सगळा आमचा भात वाळायला टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही इकडे वाळत घाललेला आहे बऱ्याचपैकी म्हणजे सगळा मग वाळल्या होतो तालपत्रे आता वाळतावा नंतरची भात. आणि इकडं साडू काय बऱ्याच दिवसांनी भेटला तर गोष्टी काय त्यांच्या झाल्या. वाळून बेत वाऱ्या दे तिकडून जेवणवाले आले जेवणवाले. उद्योगाचं सर पुरा 1 वर्ष जाऊन फिरले एवढा भात. देखा आपने लापरवाही का नतीजा है. अरे पाला बाजूत आहे ना हे आलं ना गबत आधी छोटी मालकीन आलेले आहेत आता. छोटी मालकीन बघा आणि मित्रांनो आमचं जेवण आलेलं आहे. आता आम्ही जेवण घेतो मग तुम्हाला नंतर भेटतो. या जेवायला तुम्ही पण. मग चिकन पार्टी चिकन पार्टी. बाळाला काळजी दे. ए पाहुण्या ए पाहुण्या ए काळजी ए पाहुण्या काय रे चिकन का तो आता टेव दिसणार आहे तू. इंचू भेटलेला आहे आम्हाला. काम 25 झाला साधा. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. पाहुण्या तर मित्रांनो आमचा सगळा भात सुकलेला आहे. आता आम्ही कण्या घालायची तयारी करत आहोत. हे बघा पाहू शकता तुम्ही आमचा भात आता पहिला कण्याचा पहिला सुपाणी सुरुवात करत आहे. बघू शकता तुम्ही कसं. हे बघा सुपाणी एकदम लाईनशीर आणि त्याच्यावर मग सूप मारायचा. मग जेवढा जड भात असतो तो राहतो आणि तो बाकीचा पॉईंट असतो तो बाजूला होतो. हे बघा आमच्या काका कसे सूप मारतात असं मारायला लागेल. हे बघा म्हणजे बाकीचा भात वगैरे साफ होत जातो. तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतो भात साफ करायची वेळ आलेली आहे. कसं साफ करतात ते. हे बघा आता घमेल्यात ओतून भात कण्यावर टाकायचं आणि दोन्ही बाजूनी सूपाने हवा मारायची. मग ते जडजड भात असतो तो कण्यावर राहतो आणि बाकीचा पॉईंट असतो तो बाजूला होतो. बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे भात साफ करण्याची पद्धत आहे. तर तुमच्याकडे कशी आहे ती कमेंटमध्ये सांगा. हे बघा असा जेवढा भात आहे तसं सगळं ओतून एक मागून एक असं सूप मारून साफ करून घेतो आम्ही. असंच पुढे कंटिन्यू करा, आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो. बस तर मित्रांनो बराच वेळ झाला होता आणि हा बऱ्याचपैकी आमचा भात साचून झाला होता. हे बघू शकता तुम्ही. कणा आता थोडं वरती आलेला आहे कारण भरपूर टाईम झाला होता. त्याच्यानंतर हा कणा वरती आलेला आहे. बघू शकता तुम्ही. अजून बराच भात बाकी आहे आमचा साफ करण्याला. आणि मित्रांनो ही टेक्निक म्हणजे आमचे जुने म्हातारे माणसाकडूनच आम्ही शिकलो. आता कसं मारायचं कसं काय ना, भात कसं साफ करायचा हे सगळं शिकून गेला आहे आम्ही. नंतर कसं मग आपण पुढील काही वर्षांनी ते आपल्यालाच करायला लागणार आहे. तर मग आम्ही शिकून गेला आहे. आता बघू शकता तुम्ही. काय सोपं आहे सगळा भात शेती, पण ती करायला पाहिजे. अर्धा कणा झालेला आहे आमचा. अजून इकडे बाकी आहे. पाहुणा देख मोठी शर्यत शेर देखो तो केसरी 2025. शेर ते देखो बैला पकडा यार. शेतकरी आता दमला, आता जरा आराम घेता, मग परत काम चालू कर. क्या गुंडा बनेगा रे तू. जातो तिकडे राताळी खाणार का सरलाय तो तिकडं बांधायच्या वरतं. इकडे घेऊ. दसरी आलो तिला बोलली दसरी आला ना गे ते फुलली ती पण आमदा. आणि मित्रांनो आम्ही थोडा आराम घेतला आहे आणि आमची मावशी ते इकडे ज्या वाळत झालेला भात त्या साफ करून घेतात. बघू शकता तुम्ही. आणि ज्या साफ केलेला भात जरा वाऱ्यावर टाकता बघू शकता तुम्ही. इकडे आणि कणा आमचा रेडी झालेला आहे बऱ्यापैकी. आमच्या इकडे साफ वरती भात सरकवत आहे. दगडी होता ते बंद आलं ना, ते मोरे पाय. तर मित्रांनो फायनली आमचा कणा झालेला आहे. आता आमचा हा कण्याला पूजायसाठी तयारी करत आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहे भात एवढं, तर ते एक वर्षाची पूर्ण मेहनत असते मित्रांनो शेतकऱ्याची. त्या मेहनतीसाठी म्हणजे लावण्यापासून तर पूर्ण लावून झाल्यावर पिकतपर्यंत आणि पिकून झाल्यावर पूर्ण ते साफ होईपर्यंतची मेहनत असते. तर हे शेतकऱ्याचं मेहनतीचं म्हणू शकता तुम्ही धान असतं. ते आपल्याला पुजायला लागतं, म्हणजे परंपरा आहे तशी. तर मित्रांनो फायनली ज्या बनते म्हणजे आता पूजा करायला गेले. बघू शकता तुम्ही किती भारी सजवला आहे आमचा भाताचा कणा. आता आम्ही ते भाताच्या कण्याला आमचा बा पूजेल मस्तपैकी शेतावरल्या देवाचं नाव घेऊन आणि नावे फोडेल. मग नंतर त्या झाल्यावर ते भात पिशात भरून घरी न्यायचं आहे आम्हाला. बघू शकता तुम्ही ती भारी दिसत आहे एकदम. आणि सूप पण तिथे ठेवलं जातं, त्याला पण आम्ही पूजलं जातो. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो कण्याच्या वरती एक एक फूल आणि एक एक अगरबत्ती लावलेली आहे. बघू शकता तुम्ही किती भारी दिसत आहे. लाईन शेर एकदम बद्धशीर. आणि मित्रांनो कधीही मेहनत केलेली वाया जात नाही, हे बघू शकता तुम्ही उदाहरण आहे. आणि ही वर्षभराची मेहनतीचं फळ आता दिसत आहे तुम्हाला. कणा लावून झालेला आहे मस्तपैकी. बघा तुम्ही देवपूजा पण केलेली आहे आम्ही. इकडे फुलं बिलं लावून हा अगरबत्ती लावून. इकडे एकनाथ शिंदेच्या बहिणी बसल्या, काय सांगतात त्यानेच या पैसे मागत्यानेच एकनाथ शिंदे या
1500 कमी पडतं, अजून पाहिजे आणलं वाढून पाहिजे. तर मित्रांनो आमची मंडळी आता आराम करत आहे. तर मग मी तुम्हाला आता काही आमची जुनी काळातली परंपरा म्हणजे आजोपंजो ते काळातली परंपरा दाखवणार आहोत. तर तुम्ही देखा अशी व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला मी दाखवतो आहे. हे बघा कसं आमचा आबा त्या कन्याला पाया पडत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नारळ ठेवलेला. आता तो नारळ काढून आमचा आबा शेतावर देवाला फोडणार आहे. मग ती अशीच ही परंपरा म्हणजे जुनी बरीच आहे, आधीपासूनच ती केली जाते. मग ती आता आम्ही चालू ठेवलेली आहे, कारण जे शेतावरला देवास होतो ना, मग ते देवाला नारळ फोडायला लागतो. आमचा असं सांगू का ही परंपरा आम्ही आधीपासून आमच्या काळापासून ती जपत आलेलो. मग ती तुम्ही घरी असं जपत राहा. नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही भात कराल या कराल काही भाजी लावाल त्या कराल, मग ते अशी पहिला नारळ फोडून त्या घरी न्यायला लागतं. ते बघू शकता नारळ फोडलेला आहे आता. आणि आमची आता देवपूजा करून झालेली आहे, नारळ बिरळ फोडलेला आहे. आता पुढीला आपण भात भरायला सुरुवात करू. एवढ्या पिशव्या भरल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पिशव्या भरल्या. अजून घरी आहेत. तर मित्रांनो आमच्या फायनली सगळ्या पिशव्या भरून झालेल्या आहेत. आता आम्ही सगळे बांधून घेतो, मग आम्ही घरी घेऊन जातो लास्टला. बघू शकता तुम्ही हे बांधायला लागल्यात पिशव्या सगळ्या. आणि इकडं आमच्या ज्या भात दगडी बिगड्या त्याने शेते ज्या उरलेला भात होता त्याच्यात. आता बाहुबली येणार आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इकडे कसा मापी शोधले तू एकटाच. मैं नहीं मानता. चला भात घेऊन चला घरी. तर मित्रांनो फायनली आम्ही आता जातो भात घेऊन सगळा घरी. फायनली आम्ही घरी भात व्हायला आहे. सगळा झाला आहे ओके काम. तुम्हाला दाखवतो मग. इकडे ठेला आहे एवढा, अजून बाकी आहे अर्धा आणायचं. आमचा सगळा भात नेऊन झालेला आहे, 5 पिशव्या राहिल्या आणि सगळा आम्ही घरी पोचलेला आहे. आता व्हिडिओ आपण यातच थांबू आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की देखा लास्टपर्यंत. हे व्हिडिओ मस्त आहे. आणि बेल का आयकॉनला दाबायला विसरू नका.